हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान आणि मजेत असाल. तर मी आज फायनली जाणार आहे स्मूदनिंग करायला, कारण माझी खूप इच्छा होती स्मूदनिंग करायची, त्यामुळं मी स्मूदनिंगला चालले. तर आता पार्लरमध्ये चालले. तर बघूत आता फर्स्ट टाईम स्मूदनिंग करते, तर केस कसे होतात काय ते मी सगळं सांगते. आता पार्लरमध्ये आणलं, त्यांना सुट्टी होती, मग थोडा वेळ बाबू पण आला पार्लरमध्ये माझ्यासोबत. तर मग स्मूदनिंगला थोडंसं हे केलं, वेळ होता, तर मग योगेशला पण घेऊन जा म्हणलं. तर मग क्रीम त्यांनी हेअर वॉश वगैरे केलं, नंतर क्रीम वगैरे लावली. मी काय व्हिडिओ नाही काढले, तर थोडंसं काढले ते मी दाखवते. तर आता ही क्रीम लावलेली, हेअर वॉश केली, क्रीम लावली. तर मग आले, मी घरी आली, योगेश रडत होता. तर मग झालं, तर भरपूर घंटे गेले, एवढे घंटे गेले म्हणजे मी 1:30 वाजता गेली आणि रात्री 7:30 वाजता घरी आली. अजून हेअर वॉश 3 दिवसाच्या नंतर हेअर वॉश करायचंच राहिले. तर आज दुसरा दिवस होता. तर मी खूपच अशी परेशान होते, कारण केस गळत होते ना, त्यामुळं मी खूप परेशान होते. खूपच केस माझे जात होते. तर मग त्यांना फोन वगैरे केला, तर त्या बोलल्या जातील थोडेफार. तर मला खूप टेन्शन येत होतं, एवढं येत नव्हतं वाटत हो, उगत स्मूदनिंगच्या पाठीमागं लागले, कारण इच्छा होती माझी स्मूदनिंग करायची, त्यामुळं मी त्याच्या पाठीमागे लागले. तर आजचा हा दुसरा दिवस होता. स्मूदनिंग झाल्याच्या नंतर एक दिवस तर काय वाटलं नाही, पण दुसऱ्या दिवशी खूप असे केस जात होते ना, तर त्यामुळं. आणि माझी खूप इच्छा होती स्मूदनिंग करायची, खूप म्हणजे 5-7 महिने मी अशी कंटिन्यू यांच्या मागं लागलेली, मला स्मूदनिंग करायची. आणि स्मूदनिंगनं खरंच केस जातात. जेवढी चांगली आहे ना, तेवढी केस पण जातात बरं. एकदा विचार करायला पाहिजे स्मूदनिंगचा. आणि हा तिसऱ्या दिवशी मी हेअर वॉश करून आले. तर ते बोलले चाप वगैरे लावू नका, पण मी लावला थोडासा, एकदम असं बारीकसा लावला, कारण सोडल्याच्या नंतर स्मूदनिंग केल्याच्या नंतर केस खूप गळतात. मी खरंच कोणाला विचारायला पाहिजे होतं स्मूदनिंग केलं त्याला, की खरंच केस गळतात का. तर स्मूदनिंग करायच्या पहिलं खरंच विचारा आणि तरच स्मूदनिंग करा. खूप केस जातात, खूप म्हणजे भयानक. माझे तर खूप केले, जेवढी चांगली तेवढी हे पण. तर असं म्हणजे फायनली स्मूदनिंग झाली माझी. तिसरा दिवस होता. तर हेअर वॉश करून आले आणि छान वाटते, एकदम असं कम्फर्टेबल वाटतं केसांना. अगोदर होते ते माझे असे खूपच असे हे दिसायचे, मग बाहेर गेल्यानं मला व्हिडिओ वगैरे काढायला एवढं जमत नव्हतं. तर छान वाटतं स्मूदनिंग केल्याने. आणि पण एकच कारण आहे स्मूदनिंगचा, केस खूप जातात. बाकी सगळं चांगलं आहे. वेळ पण खूप जातो, वॉश करायला वेळ अर्धा 1 तासात होऊन जातं. पण स्मूदनिंगच्या दिवशी मी 1:30 वाजता गेली ती, तर 1:30 वाजल्यापासून ते रात्री 7:30ला झाले. वेळ खूप द्यावं लागतं स्मूदनिंगला जायच्या टायमाला. मी सगळं घरातलं आवरून वगैरे गेली, त्यांना सुट्टी होती, त्यामुळे त्यांनी योगेशला सांभाळलं, त्यामुळं माझी स्मूदनिंग झाली. तर मी सांगत होते अशी मोठी माझी केस गेली. तर बघूत आता किती दिवस. त्या बोलले 6 महिने चांगलं राहतील, जेवढी तुम्ही केअर वगैरे कराल तेवढी चांगली राहते. तेल वगैरे लावायचं नाही. तर किती दिवस लावायचं ते काय मी विचारलंच नाही. ऑइल वगैरे लावू नका बोलले काही दिवस, आणि जेवढं केअर केली तेवढे दिवस चांगले राहणार. पण केअर कशी करणार ना, माझे केस जास्त चालले, त्यामुळे मला खूप असं टेन्शन यायलं. तर छान वाटतात ना, माझा नवीन लूक कसा वाटला काय, तर प्लीज मला सांगा. आणि प्लीज स्मूदनिंग करायच्या पहिलं ना खूप असं विचार करून जायला पाहिजे. मी कोणाला विचारलं पण नाही कोणाची स्मूदनिंग झाली, फक्त इच्छा होती म्हणून स्मूदनिंग केली. तर जाऊ द्या, आता किती केस राहतात आणि केस जातात काय माहिती नाही. बघूत आता काय होते ते. मला तर वाटतं सगळेच केस जातात का काय, भीती वाटते केस जाण्याची. तर बघूत आता. आणि मेन म्हणजे स्मूदनिंग झाल्याने केस एकदम तर असे चांगले दिसतात, एकदम असे छान दिसतात. माझे तर छान वाटत आहेत ना. तर एकदम असे एक असा केस एकदम असं छान वाटतं. पण केसामध्ये असं रखरखीत असतं ना, ते जात नाही बोलले थोडे दिवस. ते रखरखीत असं हाताला लागतं, तर ते जात नाही बोलले. हेअर वॉश वगैरे करत राहायचं. आणि त्यांनी शॅम्पू पण सांगितला, तो शॅम्पू वापरा बोलले, होऊन जाईल. तर आता मी ऑर्डर टाकली शॅम्पूची. इथे नाही भेटत ना, तर मागवला आहे.
तर बघूत आता कधी येतं काय हेअर वॉश करायला. तिसऱ्या दिवशी तरी यायला पाहिजे, तिसऱ्या दिवशी. आणि पाणी पण फिल्टरचं वगैरे वापरावं लागतं, बोरिंगच्या पाण्याने काय माहिती जायला. तर काही दिवस तर फिल्टरच वापरावं लागेल. तर माझी स्मूथनिंग तुम्हाला कशी वाटली काय वगैरे प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच एकदा स्मूथनिंग करायच्या पहिलं ज्याची झाली त्याला विचारा. बाय बाय. व्हिडिओ आवडला